कुरुंदवाड येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता स्वीकृत नगरसेवक पदासाठी अनेकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे। इच्छुकांनी आपली वर्णी लागावी याकरिता हालचाली गतिमान केल्यात। आता याबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे। कुरुंदवाड नगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे। निवडून द्यावयाच्या नगराध्यक्ष पद आणि 20 नगरसेवक पदांसाठी राजर्षी शाहू विकास आघाडी आणि काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत झाली। या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्ष डांगे या 2000 मताधिक्यानं विजयी झाल्या, तर 12 नगरसेवक निवडून आलेत, तर विरोधी काँग्रेस आघाडीचे 8 नगरसेवक निवडून आलेत। यामुळे आता शाहू आघाडीकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी आपली वर्णी लागावी याकरिता शुभम जोंग, सुरेश बिंदगे, विजय मालवेकर, अजित देसाई यांच्यासह अनेकांनी जोरदार हालचाली गतिमान केल्यात। दरम्यान शाहू आघाडीचे नेते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा निर्णय अंतिम असल्यानं आमदार यड्रावकर कुणाचं नाव सुचवतात याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागून राहिलं आहे। तर काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या कुटुंबियांना संधी मिळावी अशी चर्चा सुरू असल्यानं काँग्रेस आघाडीचे नेते विजय पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। तथापि पहिल्या टप्प्यात स्वीकृत नगरसेवक पदावर कोणाची वर्णी लागते याकडे आता लक्ष लागून राहिलं आहे। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।